देशातील सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी UPSC पूर्व परीक्षा यंदा विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरल्याचं चित्र समोर आलंय. 24 मे रोजी झालेल्या UPSC प्रिलिम्स परीक्षेनंतर हजारो विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केलाय. हा पेपर अभ्यासावर नव्हे तर नशिबावर आधारित होता, अशी तीव्र प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. GS पेपर 1 मध्ये 200 गुणांसाठी 100 प्रश्न विचारण्यात आले. मात्र प्रश्न इतके लांबलचक आणि गोंधळात टाकणारे होते की ते वाचायला 3 ते 4 मिनिटं लागत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या. केवळ अवघड पेपर दाखवण्यासाठी UPSCने अनावश्यक क्लिष्टता वाढवल्याचा आरोपही करण्यात येतोय. विशेष म्हणजे काही प्रश्न इतके कठीण होते की ChatGPT, जेमिनी आणि क्लाउड AI सारख्या AI टूल्सनेही वेगवेगळी उत्तरे दिल्याचा दावा समोर आलाय. यंदा पेपरच्या अवघड पातळीमुळे कट ऑफ कमी जाईल, मात्र लक फॅक्टर वाढल्याने मेहनती विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असल्याची भावना स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांमध्ये व्यक्त होताना पाहायला मिळते. UPSC ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते, पण यंदाच्या प्रिलिम्स नंतर विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की परीक्षा ज्ञानाची होती की नशिबाची. लांबलचक प्रश्न, गोंधळात टाकणारे पर्याय आणि अभ्यासक्रमाबाहेरील मुद्द्यांमुळे लाखो विद्यार्थ्यांचा संयम सुटलाय. आता UPSCचा पेपर चर्चेचा नाही तर वादाचा विषय बनलाय. कट ऑफ कमी जाईल, पण मेहनतपेक्षा लक फॅक्टर जास्त महत्त्वाचा ठरणार का, असा सवाल विद्यार्थी विचारत आहेत. देशभरातून उमटणाऱ्या संतप्त प्रतिक्रिया पाहता UPSCच्या परीक्षा पद्धतीवर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.